हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल बीसी सुदर्शन. तर फ्रेंड्स, आज आपण सेकंड चॅप्टर म्हणजेच कनेक्टेड ग्राफ या चॅप्टरचं सेकंड लेक्चर बघणार आहोत. सो लेट स्टार्ट अवर लेक्चर. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय कनेक्टेड ग्राफ. तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, आपण एक एक्झाम्पल ही बघितलेली कनेक्टेड ग्राफचं, त्याआधी आपण थेरी बघू. तर बघा, कनेक्टेड ग्राफ म्हणजे काय? अन अनडिरेक्टेड ग्राफ जी इज कॉल्ड कनेक्टेड ग्राफ इफ देयर इज अ पाथ इन बिटवीन एव्हरी डिस्टिंक्ट व्हर्टायसेस ऑफ ग्राफ. फॉर एक्झाम्पल, आपण एक अनडायरेक्टेड ग्राफ घेतला जी नावाचा. अनडायरेक्टेड म्हणजे काय? ज्यामध्ये डायरेक्शन शो केलेली नाही, असा एक आपण सिंपल जी नावाचा ग्राफ घेतला. इज कॉल्ड कनेक्टेड ग्राफ इफ अँड ओनली इफ देर इज अ पाथ इन बिटवीन एव्हरी डिस्टिंक्ट व्हर्टायसेस ऑफ ग्राफ. तर जेव्हा जे काही व्हर्टायसेस असतील, सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे जीवन नावाचा ग्राफ घेतलेला आहे, यामध्ये बघू शकतात काय घेतले, इफ देर इज अ पाथ इन बिटवीन एव्हरी डिस्टिंक्ट व्हर्टायसेस ऑफ ग्राफ. तर व्हर्टायसेस कोणकोणते आहेत या ग्राफमध्ये? ए, बी, सी आणि डी. तर ह्या डिस्टिंग म्हणजे काय? व्हॉट इज मीन डिस्टिंग? ए आणि सी हे काय डिस्टिंग झाले किंवा ऍडजस्टंट झाले. तर या दोघांमधनं एक कोणती एक एज पास झाली पाहिजे, म्हणजे त्याच्यात डिस्कनेक्टिव्हिटी कुठेच नकोय, म्हणजे कनेक्टेड पाहिजे. त्यालाच आपण कनेक्टेड ग्राफ असं म्हणतो. इफ जी इज नॉट कनेक्टेड देन देर इज ऍटलिस्ट वन पेअर ऑफ व्हर्टायसेस विच इज नॉट कनेक्टेड. त्यालाच आपण डिस्कनेक्टेड ग्राफ असं म्हणतो. तर बघा, तुम्ही ते स्क्रीनवरती एक एक्झाम्पल बघू शकता. G1 नावाचा ग्राफ घेतलेला आहे आणि G2 नावाचा ग्राफ घेतलेला आहे. ओके, हा G1 ग्राफ आहे आणि हा G2 ग्राफ आहे. तर आपण त्याच्यामध्ये डिफरन्स काय ते चेक करू. G1 नावाचा ग्राफ बघा, आताच एक्सप्लेन केला मी. ए, बी, सी आणि डी नावाचे व्हर्टायसेस आहेत त्यामध्ये. तर ए आणि बी मधनं एक एज पास झालेली आहे, त्यानंतर बी आणि डी मधनं पण एक एज पास झालेली आहे. सेम डी आणि सी मधनं एक एज पास झालेली आणि सी टू ए एक एज पास झालेली आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता कुठे डिस्कनेक्टिव्हिटी आहे का? नाही, कारण की कुठे ना कुठेतरी एजेस कनेक्टेड आहेत, म्हणजे तुमचा ग्राफ काय कनेक्टेड ग्राफ आहे. तसंच G2 नावाचा ग्राफ बघा, यामध्ये हा पूर्ण ग्राफ आहे, लक्षात घ्या, सेपरेट नाही आहे, हा पूर्ण ग्राफ आहे G2 नावाचा. तर यामध्ये तुम्ही बघू शकता कोणकोणते व्हर्टायसेस आहेत, लक्षात घ्या. V1, V2, V3, V4 आणि V5 सर्व 5 व्हर्टायसेस या G2 नावाच्या ग्राफमध्ये. तर इथे बघू शकता V1 आणि V2 कनेक्टेड आहे, त्यामधनं एक एज पास झाली आहे. त्यानंतर V2 टू V3 एक पण एज पास झालेली आहे, म्हणजे हा डिस्कनेक्ट आहे. त्यानंतर परत V3 टू V4 आहे, V4 टू V5 आहे, त्यानंतर V5 टू V3 आहे, परंतु इथे पण V1 टू V5 नाही आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज इथे जर आपण एक एज घेतली, फॉर एक्झाम्पल V2 टू V3 पण आपण एक एज घेतली, तर हा ग्राफ कनेक्टेड आहे का? येस, कनेक्टेड आहे. परंतु जेव्हा V2 आणि कारण की जेव्हा आपण V2 आणि V3 मध्ये आपण एज काढतो, तर हा ग्राफ टोटली डिस्कनेक्ट होतो. सो इट्स वॉज व्हेरी इझी. तर आय थिंक तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट बघू आता. नेक्स्ट टॉपिक आहे ब्रिजेस. त्याच आपण इस्तमस असंही म्हणतो. तर ब्रिजेस काय असतं लक्षात घ्या. ग्राफमध्ये अन एज ई ऑफ अ ग्राफ जी इज कॉल्ड अ ब्रिज और कट एज किंवा त्याला इस्तमस असे म्हणू शकतात. हे बघा, हा एकदम IMP टॉप पॉइंट आहे, लक्षात घ्या. यामध्ये तर क्वेश्चन एक्झाम मध्ये क्वेश्चन येतोच ब्रिजेस वरती, परंतु लक्षात घ्या 1 किंवा 2 मार्कासाठी पण क्वेश्चन येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, तुमच्या क्वेश्चन मध्ये असं पण असेल, फाइंड आउट द इस्तमस ऑफ द गिव्हन ग्राफ. ओके, किंवा कट एज ही म्हणू शकतात. त्यामुळे ब्रिजेसचे जे काही नाव असतात ती लक्षात घ्या, त्यालाच आपण कट एज किंवा इस्तमस असं म्हणतो. हे लक्षात राहू द्या. तर कुठे होतो आपण? अन एज ई ऑफ अ ग्राफ जी इज कॉल्ड अ ब्रिज और कट एज किंवा इस्तमस आपण असं म्हणू शकतो. इफ रिमूव्हिंग ई फ्रॉम द ग्राफ इन्क्रीजेस द नंबर ऑफ कनेक्टेड कंपोनंट्स. तर बघा, आपण एज नावाचे, सपोज ई नावाचे एक एज आहे एका ग्राफमध्ये, त्याला आपण ब्रिज कधी म्हणू शकतो? जेव्हा आपण ई नावाचा एज जेव्हा आपण रिमूव्ह करतो, तेव्हा नंबर ऑफ कनेक्टेड कंपोनंट्स इन्क्रीज होतात. म्हणजे काय? लक्षात घ्या, जेव्हा आपण ई नावाचे एज, फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता जी नावाचा एक ग्राफ आहे, तर या ग्राफमध्ये एजेस कोणकोणते आहेत लक्षात घ्या. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच. तर या ग्राफमध्ये ई नावाची जी काही एज आहे, ही काय कनेक्टेडचं काम करते, म्हणजे ही एक ब्रिज आहे. कारण की सपोज आपण फॉर एक्झाम्पल ईला जर आपण कट केलं, तर तुम्ही बघू शकता डिस्कनेक्ट होईल तुमचा ग्राफ. त्यामुळे तिला आपण ब्रिज असं म्हणतो. इट्स व्हेरी सिम्पल. दॅट इज ई इज अ ब्रिज ऑफ जी मायनस ई बिकम्स डिस्कनेक्टेड. जर आपण ई जर मायनस केला, फॉर एक्झाम्पल आपण दुसरा ग्राफ ड्रॉ केला जी मायनस ई नावाचा, ज्या ग्राफमध्ये आपण ई नावाची एज कट केली, तर आन्सर काय येईल की ई नावाची एज जर तुम्ही कट केली, तर 2 डिस्कनेक्टेड ग्राफ तयार होतील. म्हणजे एकच ग्राफ जो की डिस्कनेक्ट होईल, म्हणजे 2 सेपरेट ग्राफ तयार होऊन जातील. त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी राहील का? नाही. तर त्यालाच आपण ब्रिज असं म्हणतो. इझी मिनिंग लक्षात घ्या.
A bridge is an edge that acts like a connection link between parts of a graph. When it is removed, the graph is no longer in one piece. आलं लक्षात? एकदम इझी असा डेफिनेशन तुम्हाला सांगितले मी. ब्रिज कधी म्हणू शकतो आपण? ही एक एज असते जी की कनेक्शनचं काम करते दोन पार्ट ऑफ ग्राफ मध्ये. एकच ग्राफच्या दोन पार्टचं कनेक्टेडचं काम करते, म्हणजे कनेक्शनचं काम करते. जेव्हा आपण त्याला रिमूव्ह करतो तर तो ग्राफ एक पीस मध्ये नसतो. ओके, देन द ग्राफ इज नो लॉंगर इन वन पीस. तर तुम्ही स्टुडंट बघू शकता, आपण एक जी नावाचा ग्राफ घेतलेला आहे. यामध्ये जर आपण ई नावाची एज जर आपण काढली तर तो ग्राफ डिस्कनेक्ट होईल, म्हणजेच ती काय ब्रिज आहे. तर आपण इथे लिहिलेले आहे इन अबो ग्राफ जी इज द ब्रिज. आलं लक्षात? एकदम इझी असा टॉपिक होता. नंतर आपण एक्झाम्पल घेणार आहोत, थोडे थेरोटिकल आहे, त्यामध्ये डेफिनेशन आपण बघतोय. नंतर लास्टला आपण एक्झाम्पल घेणार आहोत. नेक्स्ट टॉपिक आहे, लास्ट टॉपिक याच्या लेक्चर मधला, कट व्हर्टेक्स. कट व्हर्टेक्स म्हणजे बघा काय, अ व्हर्टेक्स व्ही ऑफ अ ग्राफ जी इज कॉल्ड अ कट व्हर्टेक्स, किंवा त्यालाच आपण आर्टिक्युलेशन पॉइंट असंही म्हणतो. इफ रिमूव्ड अँड ऑल एजेस इन्सिडेंट टू व्ही इन्क्रीज द नंबर ऑफ कनेक्टेड कंपोनंट्स ऑफ द ग्राफ. म्हणजे बघा लक्षात घ्या, कट व्हर्टेक्स कशाला म्हणतो आपण, की व्ही नावाचं व्हर्टेक्स घेतला आपण एका ग्राफमध्ये, जी नावाच्या ग्राफमध्ये व्ही नावाचं व्हर्टेक्स आहे, त्याला कट व्हर्टेक्स कधी म्हणू शकतो? If removes and all edges incident to V increases the number of connected components of the graph. तर यामध्ये पण सेम आहे, प्रिव्हियस टॉपिक मध्ये एज होती आणि या टॉपिक मध्ये व्हर्टेक्स आहे. जेव्हा आपण व्हर्टेक्स कट करतो, डिस्कनेक्ट जेव्हा ग्राफ तयार होतो त्याला आपण कट व्हर्टेक्स असं म्हणतो. दॅट इज V इज अ कट व्हर्टेक्स इफ G मायनस V इज डिस्कनेक्टेड. लक्षात घ्या, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता G नावाचा ग्राफ घेतलेला आहे, त्यामध्ये व्हर्टेक्स कोणकोणते आहेत? V1, V2, V3, V4 आणि V5. ओके, तर आता तुम्ही बघू शकता की कनेक्टेड ग्राफ आहे, याच्यामध्ये कुठे डिस्कनेक्टिव्हिटी आहे का? नाही. फॉर एक्झाम्पल आपण जर V2 जर आपण मायनस केला या जी नावाच्या ग्राफ मधनं, तर रिझल्ट काय येईल? G मायनस V2. तर V2 जर आपण डिलीट केला किंवा कट केला तर त्याच्याला जे कनेक्टेड जेवढे काही एजेस होतात ते आपण कट होतील. ओके, तर तुम्ही बघू शकता रिझल्ट काय येणार? V1 टू V3 आणि त्यानंतर पूर्ण ब्लँक, तिथे कनेक्टिव्हिटीज नाही आहे. नंतर V5 आणि V4 येईल, म्हणजे हा डिस्कनेक्ट ग्राफ होईल. तर या ग्राफ मधला कट व्हर्टेक्स काय होता तुमचा? V2. आलं लक्षात? आणि प्रिव्हियस टॉपिक मध्ये ब्रिज फाइंड आउट करायचे होते, म्हणजेच काय, जी नावाची ई नावाची जी काही एज होती ती कनेक्टिव्हिटीचं काम करत होती, ती जेव्हा आपण मायनस केली तर डिस्कनेक्ट होत होता ग्राफ. तर म्हणजेच काय, ही काय ब्रिज आहे त्या ग्राफची. ओके, तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण 3च टॉपिक घेतले जे की महत्वाचे होते. नंतरच्या लेक्चरमध्ये आपण कनेक्टिव्हिटी, एज कनेक्टिव्हिटी, भरपूर काही टॉपिक आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. परंतु बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, ओव्हरव्ह्यू आता थोडंसं. कनेक्टेड ग्राफ बघितला आपण, जो की एकदम सिंपल टॉपिक होता. कनेक्टेड ग्राफ कधी असतो? जेव्हा डिस्टिंक्ट व्हर्टेक्स असतील त्याच्यामध्ये एक पाथ ड्रॉ होते किंवा त्याच्यात डिस्कनेक्टिव्हिटी नसते, त्याला आपण कनेक्टेड ग्राफ असं म्हणतो. आणि डिस्कनेक्टेड ग्राफ म्हणजे ते पण बघितलं. त्यानंतर ब्रिजेस म्हणजे काय ते बघितलं, त्याला आपण इस्थमस किंवा कट एज असंही म्हणतो. त्याचं एक्झाम्पल बघितलं विथ इझी मिनिंग. त्यानंतर कट व्हर्टेक्स नावाचा टॉपिक बघितला, त्याला आपण आर्टिक्युलेशन पॉइंट ही म्हणतो विथ एक्झाम्पल. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. जर प्रिव्हियस फर्स्ट लेक्चर बघितलं नसेल तर प्लेलिस्ट मध्ये अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. आणि या लेक्चरच्या नोट्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, ज्याचं नाव आहे BCS with दर्शन. ते तुम्ही जॉईन होऊ शकता. ओके, thanks for watching. If you like this lecture, please like, share and subscribe our channel.